काही दिवसांपूर्वीच मारुती सुझुकीने आपली नवीन फेसलिफ्ट ब्रिझा लॉन्च केली. त्यामध्ये त्यांनी सीएनजी व्हेरियंट सुद्धा दिले आणि ते एकदम खास होतं, कारण त्यामध्ये अंडरबॉडी सीएनजी टँक दिला होता. मारुतीचीच आणखीन एक गाडी म्हणजे फ्रॉन्क्स हायब्रिड. ही गाडी काय अजून लॉन्च नाही झाली, पण जेव्हा होईल तेव्हा या गाडीला सीएनजी पेक्षा जास्त मायलेज मिळेल असं म्हटलं जातंय. आपण आतापर्यंत सीएनजी गाडी घेताना मायलेज हा विचार करून घेत होतो, पण मग हायब्रिडला जर त्यापेक्षा जास्त मायलेज मिळत असेल तर आपण हायब्रिडचा विचार केला पाहिजे का? सीएनजी जास्त परवडतं की हायब्रिड? हायब्रिडची अपफ्रंट किंमत जास्त असली तरी लाँग रनमध्ये त्याचा फायदा होतो का? हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. सो जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सगळ्यात आधी आपण मारुतीच्या ब्रिझा फेसलिफ्ट बद्दल बोलूया. जुलैच्या शेवटी मारुतीने आपली ब्रिझा कार अगदी नव्या रूपात सादर केली. 4 वर्षांनी ब्रिझाला सगळ्यात मोठा अपग्रेड मिळालाय. आता ही ब्रिझा कशी आहे, त्यात कोणते व्हेरियंट मिळतात, त्यांची किंमत किती आहे, हे सगळं आपण आधीच्या एका व्हिडिओमध्ये कव्हर केलंय. तो नंतर बघून घ्याल. आत्ता आपण बोलतोय ते फक्त सीएनजी मॉडेलबद्दल. आतापर्यंत कोणत्याही सीएनजी गाडीबद्दलची सगळ्यात मोठी तक्रार होती ती म्हणजे डिक्की कॉम्प्रोमाइज करायला लागते. डिक्कीमध्ये सिलेंडरची टाकी दिल्यामुळे बूट स्पेस मिळतच नव्हता. पण मारुतीने या ब्रिझामध्ये अंडरबॉडी सीएनजी टँक दिलाय, त्यामुळे बूट स्पेस पूर्णपणे मोकळी राहते. सीएनजी व्हेरियंटची किंमत टर्बो पेट्रोलच्या तुलनेत 1 लाखांनी तर नॉर्मल पेट्रोलच्या तुलनेत 2 लाखांनी जास्त आहे. याचं बेस व्हेरियंट तुम्हाला 9.30 लाखांपासून मिळेल आणि कंपनीने क्लेम केलाय की याचं मायलेज 27 किलोमीटर एवढं मिळू शकतं. आता बघूया फ्रॉन्क्स हायब्रिड कशी असणार आहे, कारण अजून ही कार लॉन्च झालेली नाहीये. आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स आणि बातम्यांनुसार मारुती सुझुकी या हायब्रिड गाड्यामध्ये स्वतःची नवीन टेक्नॉलॉजी वापरणार आहे, जी टोयोटाच्या हायब्रिड गाड्यांपेक्षा भरपूर वेगळी आहे. या कारमध्ये स्विफ्टमध्ये वापरलं जाणारं 1.2 लिटरचं Z12E इंजिन वापरलं जाईल. विशेष म्हणजे हे इंजिन फक्त जनरेटर म्हणून काम करेल. म्हणजे इंजिनचं काम असणार फक्त बॅटरी चार्ज करायची आणि मग ती बॅटरी मोटरला पॉवर देणार आणि गाडी चालणार. याला सिरीज हायब्रिड किंवा रेंज एक्सटेंडर टेक्नॉलॉजी म्हणतात. यामुळे गाडी चालवताना इलेक्ट्रिक गाडी चालवल्याचा फील येईल. अगदी स्मूथ, शांत आणि इन्स्टंट असा टॉर्क मिळेल. आता हा सगळा तसं असं खाण्यापेक्षा असं खाण्याचा प्रकार वाटेल. पण मारुतीने हे का केलंय ते सांगतो. कंपनीने क्लेम केलाय की या टेक्नॉलॉजीमुळे फ्रॉन्क्स हायब्रिडला 35 ते 40 किलोमीटरचं मायलेज मिळू शकतं. हे जर खरंच झालं तर ही कार गेम चेंजर ठरणार आहे, हे नक्की. याची किंमत अंदाजे 11 ते 12 लाख रुपये असू शकते, पण याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ही गाडी नेमकी कधी येईल याचा अंदाजच नाहीये. म्हणजे आधी ही गाडी 2025 लाच येणार होती, मग 2026च्या सुरुवातीला येईल असं म्हटलं जात होतं आणि आता 2027 ची सुरुवात उजाडेल असं सांगण्यात येतंय. त्यामुळे आत्ता सांगितलेली सगळी आकडेवारी हवेतच आहे. आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजे सीएनजी गाडी परवडते की हायब्रिड गाडी. यासाठी आपल्याला 3 गोष्टी बघाव्या लागतील. बाईंग कॉस्ट म्हणजे खरेदीची किंमत, रनिंग कॉस्ट म्हणजे रोजचा खर्च आणि मेंटेनन्स. खरेदीच्या बाबतीत सीएनजी गाडी नेहमीच परवडते, कारण त्यात पेट्रोल व्हेरियंटपेक्षा 1.5-2 लाखच जास्त मोजावे लागतात. तेच हायब्रिडचं म्हणाल तर त्यात पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर, बॅटरी असं सगळं येतं. त्यामुळे पेट्रोल व्हेरियंटपेक्षा किमान 2.5 ते 3 लाख रुपये जास्त मोजावे लागू शकतात. म्हणजे अपफ्रंट कॉस्ट पाहिली तर सीएनजी नक्कीच जास्त अफोर्डेबल आहे. पण खरा गेम आहे तो रनिंग कॉस्टचा. सीएनजीचा सध्याचा रेट पाहिला तर जवळपास 97 रुपये प्रति किलो आहे. तेच पेट्रोल जवळपास 106 रुपये लिटर. आता मोजायला सोपं जावं म्हणून आपण सीएनजीचं मायलेज 23 पकडू आणि हायब्रिडचं मायलेज 30 पकडून चालू. या मायलेजवर जर गाडी 1 लाख किलोमीटर चालवली तर त्याचा एकूण खर्च सीएनजीसाठी 4,21,000 येतोय आणि हायब्रिडसाठी जवळपास 3.5 लाख रुपये. म्हणजे फ्युएलवर होणारा खर्च पाहिला तर हायब्रिड हे क्लिअर विनर ठरतंय. आता राहिला मुद्दा मेंटेनन्सचा. सीएनजीच्या बाबतीत एक फायदा असा आहे की सीएनजी टेक्नॉलॉजी आता जुनी झाली आहे. त्यामुळे कोणत्याही गावात कोणत्याही मेकॅनिककडे सहजपणे सर्व्हिस मिळू शकते आणि पार्ट्स देखील सहज अवेलेबल असतात. पण सीएनजीचा तोटा देखील आहे, तो म्हणजे त्याचा मेंटेनन्स खर्च हा पेट्रोल गाड्यांपेक्षा देखील जास्त असतो. सीएनजी फिल्टर नियमितपणे बदलणं, इंजिन ऑइल लवकर खराब होणं, स्पार्क प्लगची काळजी घेणं आणि सगळ्यात जास्त वैताग म्हणजे दर 3 वर्षांनी सीएनजी सिलेंडरचं हायड्रो टेस्टिंग करणं. या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. हायब्रिडच्या बाबतीत टेक्नॉलॉजी नवीन असल्यामुळे सर्व्हिस सेंटर आणि टेक्निशियन्सची उपलब्धता सध्या मर्यादित आहे आणि जर बॅटरी वॉरंटी संपल्यानंतर खराब झाली तर बॅटरी बदलण्याचा खर्च देखील मोठा असू शकतो. पण टोयोटा आणि मारुतीच्या हायब्रिड सिस्टीम्सने आतापर्यंत रिलायबिलिटीच्या बाबतीत चांगली कामगिरी दाखवली आहे. त्यामुळे हा धोका फार मोठा नाही. पण नवीन टेक्नॉलॉजी असल्यामुळे थोडं टेन्शन राहतच.
त्यात आता मारुतीचा असा दावा आहे की नवीन येणाऱ्या फ्रॉन्क्स मधल्या हायब्रिड सिस्टीमचा मेंटेनन्स सीएनजी आणि इतर पॅरलल हायब्रिड गाड्यांच्या तुलनेत खूपच कमी असेल. यात गाडी इलेक्ट्रिक मोटरवर चालत असल्यामुळं इंजिनवर ताण कमी पडतो, ज्यामुळे इंजिनची लाईफ वाढते. अर्थात 8 ते 15 वर्षानंतर कधीतरी हायब्रिड बॅटरी बदलण्याचा मोठा खर्च होऊ शकतो. पण दरवर्षीच्या रेग्युलर सर्व्हिसिंगमध्ये हायब्रिड गाडी सीएनजी पेक्षा नक्कीच स्वस्त आणि सोपी पडेल. गाडीच्या डेली प्रॅक्टिकलिटी बद्दल देखील बोलूया, कारण आकडे बघून गाडी घेतली आणि विषय संपला असं नसतं. गाडी आपल्याला दररोज चालवायची असते. ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स बद्दल बोलायचं झालं तर हायब्रिड गाड्या साधारणपणे जास्त स्मूथ आणि शांत वाटतात, कारण कमी वेगात गाडी पूर्णपणे इलेक्ट्रिक मोटरवर चालते, जो एक्सपिरियन्स खरंच इलेक्ट्रिक कार सारखाच असतो. सीएनजी गाड्यांमध्ये मात्र सीएनजी मोडवर असताना थोडा पॉवर लॉस जाणवतो, विशेषतः ओव्हरटेकिंग किंवा चढावर गाडी चालवताना. बाकी मगाशी सांगितलं तसं ब्रिझाने आता अंडरबॉडी सीएनजी दिल्यामुळे डिकीच्या स्पेसचं टेन्शन तरी मिटलंय. पण सीएनजीचा आणखीन एक प्रॉब्लेम असतो, म्हणजे एक प्रकारे मानसिक त्रासच समजा, तो म्हणजे सीएनजी पंपावर लागणाऱ्या लांबलचक रांगा. सीएनजी भरताना गाडीतून खाली उतरण्याचा नियम आणि हायवेवर गेल्यावर सीएनजी संपेल की काय ही सततची वाटणारी भीती म्हणजे रेंज अँझायटी. हायब्रिडमध्ये तुम्हाला ही कटकट नसणार आहे. आणखीन एक प्रॉब्लेम म्हणजे सीएनजी गाड्यांमध्ये ऑटोमॅटिक गिअर बॉक्स खूप रेअरली मिळतो, त्यातही टॉप व्हेरियंटमध्येच तो ऑप्शन मिळतो. हायब्रिडला कदाचित बेस मॉडेलपासून ऑटोमॅटिक ऑप्शन मिळण्याची शक्यता आहे. आता हे सगळं समराईज करायचं झालं तर हायब्रिड गाडीमध्ये इंधनाची बचत होतीये, मेंटेनन्स कमी बसतोय आणि डेली यूजसाठी देखील गाडी परफेक्ट आहे. पण सगळ्यात मोठा फॅक्टर तो म्हणजे अपफ्रंट किंमत, हा अजूनही हायब्रिडचा टोटल कॉस्ट सीएनजी पेक्षा जास्तच ठेवतो. मग कोणती गाडी कुणासाठी योग्य आहे? तर तुमचं बजेट 9 ते 12 लाखांच्या घरात असेल, तुम्हाला लगेच एक सुरक्षित, उंच आणि दमदार एसयूव्ही हवी असेल आणि तुमच्या एरियामध्ये सीएनजी पंप अगदी सहज अवेलेबल असतील, तर मारुती ब्रिझा फेसलिफ्ट 2026 सीएनजी आत्ताच्या आत्ता घेणं हा एक चांगला, प्रॅक्टिकल आणि उत्तम निर्णय आहे. या गाडीची रनिंग कॉस्ट आजच्या घडीला खूप कमी आहे आणि अंडरबॉडी सिलेंडरमुळे फॅमिलीसाठी ही परफेक्ट गाडी बनली आहे. पण जर तुमच्याकडे गाडी घेण्यासाठी थोडा वेळ असेल, म्हणजे अगदी 2027च्या अखेरपर्यंत तुम्ही गाडी घ्यायचा विचार करत असाल, नवीन टेक्नॉलॉजीची उत्सुकता असेल आणि थोडं जास्त बजेट टाकायची देखील तयारी असेल, तर फ्रॉन्क्स हायब्रिडची वाट पाहणं योग्य ठरू शकतं. पण लक्षात ठेवा, याची लॉन्च डेट अजून निश्चित नाहीये आणि पुढे ढकलली जाऊ शकते. त्यामुळे वाट बघणं म्हणजे नेमकं किती महिने किंवा किती वर्ष थांबावं लागेल हे आत्ता सांगणं कठीण आहे. बाकी आत्ता अवेलेबल ऑप्शनमध्ये बघायचं झालं तर सध्या मार्केटमध्ये बऱ्याच स्ट्रॉंग हायब्रिड गाड्या अवेलेबल आहेत. पण त्या सगळ्यांची किंमत 10 ते 12 लाखांच्या पुढेच आहे. त्या तुलनेत सीएनजी गाड्या अगदी 6-7 लाखांपासून अवेलेबल आहेत. बाकी कंपन्यांचा विचार केला तर आता हळूहळू सगळेच हायब्रिड सेगमेंटमध्ये उतरायला लागले. टाटा देखील आपल्या प्रीमियम एसयूव्ही गाड्यांचं हायब्रिड मॉडेल आणण्याची तयारी करते. टोयोटा देखील आपल्या हायब्रिड गाड्या भारतात तयार करायचा विचार करते, ज्यामुळे त्यांची किंमत कमी होईल. त्यामुळे हायब्रिडचा विचार करणं अगदी चुकीचा निर्णय ठरणार नाही. जशी जशी टेक्नॉलॉजी आणखी विकसित होईल, कॉम्पिटिशन वाढेल, तसं हायब्रिडच्या किमती देखील बऱ्यापैकी आवाक्यात येतील. त्यामुळे लगेच घाई असेल तर सीएनजी आणि थांबू शकत असाल तर हायब्रिड, असं मी म्हणेल. बाकी तुम्हाला या दोन्हीपैकी कोणता पर्याय योग्य वाटतोय? तुमची मतं कमेंटमध्ये सांगा आणि टेक भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका.